जय हरी शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची घोषणा झाली। यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी आणि जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत याला फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन देण्याचं त्या शासन निर्णयामध्ये जाहीर करण्यात आलं। मग आता या शेतकऱ्यांनी हे पैसे नियमित भरून काही पाप केलंय का की त्यामुळे आपल्याला 50,000 रुपये मिळणार आहेत अशी भावना या शेतकऱ्यामध्ये निर्माण झाली। मग आता थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफीच्या माध्यमातून मिळणार, तर मग या नियमित कर्जदारांना सुद्धा 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणं गरजेचं आहे। आणि अशा प्रकारची मागणी आता समोर आलेली आहे आणि ती मागणी सुद्धा पूर्ण होऊ शकते, हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। आता महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या, ज्या वेळेस कर्जमाफीचा शासन निर्णय निघाला हे थोडं समजून घेणं लागेल, म्हणजे या सगळ्या बाबी तुम्हाला स्पष्ट होतील। 2 जून 2026 रोजी कर्जमाफीचा शासन निर्णय आला। त्या शासन निर्णयामध्ये जे थकबाकीदार शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेला होता अशा शेतकऱ्यांना सुद्धा फक्त 50,000 रुपयांचीच कर्जमाफी देण्यात आली होती आणि नियमित कर्जदारांना 50,000 रुपये प्रोत्साहन देण्यात आलं। मात्र 2019 मधले जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना सुद्धा 6 ते 7 वर्ष झाले आणि या काळामध्ये अतिवृष्टी, नुकसान असं बरंच शेतकऱ्यांचं झालं होतं। आता त्यामध्ये रोहित पवारांनी 2 आंदोलनं केले, एक पंढरपूरला केलं, एक छत्रपती संभाजीनगरला केलं। त्यानंतर रविकांत तुपकर यांनी सुद्धा बुलढाणा इथं आंदोलन केलं आणि अधिवेशनाच्या काळामध्ये मुंबईमध्ये केलं आणि त्यावरूनच 2019च्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये जे देण्यात येणार होते त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी बदल करून 2 लाख रुपयांची घोषणा अधिवेशनाच्या काळामध्ये यामध्ये केली। आता त्याचं श्रेय त्यांनी महायुतीच्या आमदारांना दिलं, ते कोणालाही देऊ द्या, शेवटी फायदा शेतकऱ्याचा झाला हे महत्त्वाचं आहे। मग आता जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत याच्यासुद्धा भावना आहेत की आपण नियमित कर्ज भरलेले आहेत, दरवर्षी नियमित राहतो, जे असेल ते कर्ज आपण रेग्युलर राहतो, मग आपल्यालाच 50,000 का, आपण का पाप केलं का, अशा प्रकारच्या बऱ्याचशा कमेंट मला सुद्धा आले आहेत। मग आता यावरूनच किसान सभेच्या माध्यमातून अजित नवले यांनी आता घोषणा केली आहे, त्यांचं 21 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर एक आंदोलन होणार आहे आणि त्यामध्ये त्यांनी ही मागणी केलेली आहे की या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपयाचं प्रोत्साहन देण्यात यावं। असूनही नंतरच्या कर्जमाफीत डावललं गेलं, त्याच्यामुळे प्रदीर्घ आंदोलन करावं लागलं आणि आंदोलनानंतर अखेर तो निर्णय करण्यात आलेला आहे। याच्याशिवाय जे नियमित कर्जदार शेतकरी आहे यांची संख्या 21,75,000 इतकी मोठी आहे, त्यांना केवळ 50,000 देण्यात आलेली आहे। नियमित कर्ज भरण्याची शिक्षा एक प्रकारे त्यांना देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे ह्या प्रोत्साहन अनुदानामध्ये किमान 2 लाखापर्यंत वाढ जर केली तरच हा अन्याय दूर होणार आहे। त्यामुळे सत्कार मुख्यमंत्र्यांनी जरूर स्वीकारावा, मात्र विशेषतः नियमित कर्जदारांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत। तर अशा प्रकारे मित्रांनो, किसान सभेच्या माध्यमातून या नियमित कर्जदारांसाठी 2 लाख रुपयांची मागणी किसान सभेने केली। मात्र यासाठी जे काही नियमित कर्जदार असतील किंवा थकबाकीदार कर्जदार असतील त्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देणं गरजेचं आहे। प्रत्येकाचं मुंबईला जाणं होत नाही, मात्र आपण त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संविधानिक पद्धतीनं आपण आपल्या तहसील कार्यालयामध्ये यासाठी नक्कीच पाठिंब्याचं निवेदन देऊ शकतो आणि तेवढंच प्रत्येक गावातील शेतकऱ्यानं करणं गरजेचं आहे। कारण याचा असं आहे की 2019च्या शेतकऱ्यांना जसे 50,000च मिळणार होते, मात्र जी काही आंदोलनं झाली या आंदोलनाच्या माध्यमातून या कर्जमाफीमध्ये बदल करण्यात आला आणि हे बदल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समितीसुद्धा नेमलेली आहे की वेळोवेळी जसे बदल करावे लागतील तसे आम्ही बदल करू असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे हाही बदल होऊ शकतो, मात्र त्यासाठी तितकीच शेतकऱ्यांची मागणी सुद्धा असणं गरजेचं आहे। मग आता तशी मागणी आपण करणार का, तुम्ही नियमित कर्जदार आहात का, हे नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।